सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर। खेळ खेळूया पैठणीचा, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव, वार्षिक यात्रा, महापुरुषांची जयंती, महिला दिन, मकर संक्रांती, नेत्यांचे वाढदिवस, राजकीय प्रचार, सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी, मनोरंजक खेळ, हिंदी मराठी गाणी, उखाणे सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात। बुकिंग साठी संपर्क करा 7798 27 10 10। दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर। खेळ खेळूया पैठणीचा। महाविकास आघाडीच्या वतीनं पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे। केंद्र शासनाने जन सुरक्षा विधेयक आणलं आणि ते जन सुरक्षा विधेयक मांडत असताना लोकांच्या जनतेच्या लोकशाहीवर त्या ठिकाणी गदा आणण्याचं काम हे केंद्र शासन करते। जनतेने त्या ठिकाणी कुठेही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलायचं नाही। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललं तर गुन्हे महाविकास आघाडीच्या वतीनं या विधेयकाचा निषेध करतो आणि हे विधेयक मागे घ्यावं अशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी केंद्र शासनाला करतो। विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं पुरंदर तालुक्यात होणाऱ्या या आंदोलनाला सगळ्यात शाखा, पोट शाखा या सगळ्यांनीच त्याला पाठिंबा दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना सर्वसामान्य माणसांसाठी लिहिलेली होती त्या राज्यघटनेचा मुलायमा आज आपण बारीक शब्दात पाहतो की जनसुरक्षा कायदा म्हणजे जनतेच्या सुरक्षेपेक्षा त्या माणसांचा गळा घोटण्याचं, आवाज दाबण्याचं काम या विधेयकामुळे होणार आहे। त्याचा सर्वांच्या वतीने आम्ही निषेध करतो। धन्यवाद। महाविकास आघाडीच्या माध्यमातून देशातल्या जुलमी जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पक्ष, घटक पक्ष आमचे प्रदीपांना काँग्रेसचे आहेत, आमचा राजेंद्र आहे, आमचे दिवाळ या ठिकाणी बोलले, आपचे प्रतिनिधी आहेत आणि आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाचे सगळे सहकारी अनेकांनी आपल्या भूमिका मांडल्या। मी त्याच्यामध्ये पुन्हा पुनरुच्चार करणार नाही। शिवसेनेचे तालुका प्रमुख अभिजित बोलताना सुरुवातीला म्हणाले की हा जनसुरक्षा कायदा नाहीये, हा सत्ता सुरक्षा कायदा आहे आणि गेले 2 महिने याच्यावरती देशामध्ये उहापोह सुरू आहे। निश्चितपणे आम्ही सर्वजण म्हणू की हा सत्ता सुरक्षा कायदा आहे। अशा प्रकारचा कायदा देशामध्ये अस्तित्वात असताना तो अधिक कसा घट्ट करता येईल, विरोधी विचार मांडणाऱ्यांच्या गळ्याभोवतीचा पाश कसा अधिक जोराने आवळता येईल या दृष्टीने टाकलेलं हे महत्वाचं पाऊल। महाविकास आघाडीचे सगळे या ठिकाणी घटक पक्ष आम्ही सर्वजण जनसुरक्षा कायद्याचा निषेध करतो, धिक्कार करतो। हा कायदा रद्द झाला पाहिजे। त्यांनी तो तोंड देखला पाठवलेला आहे संयुक्त संसदीय समितीकडे, पण त्याचं काय होईल आम्हाला माहिती आहे। पण तरी सुद्धा आमचा आवाज किती क्षीण असला, छोटा असला तरी मी ताकदीने लढत राहू, तो आवाज मोठा करू आणि हा देश निश्चितपणे एक दिवस आमचा निश्चितपणे आवाज ऐकेल हीच अपेक्षा व्यक्त करतो। महाविकास आघाडी या जनसुरक्षा विधेयकाचा निषेध करते, धिक्कार करते। धन्यवाद। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाचा निषेध आंदोलन आपण या ठिकाणी करीत आहोत। याला महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्ते, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांच्याच वतीनं या विधेयकाचा जाहीर असा निषेध करते। खरं तर 1947 पूर्वी जी गुलामगिरी इंग्रजांच्या काळात होती
तीच गुलामगिरी लादण्याचं काम खरं तर हे सरकार पुन्हा एकदा आपल्यावर करते असं मला वाटतंय। त्यामुळे हे विधेयक मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीनं खऱ्याच अर्थानं हे चुकीचं विधेयक आणि याचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण या ठिकाणी नोंदवतो। विधेयकाचा जाहीर निषेध। जे जनसुरक्षा विधेयकाविरोधात पुरंदर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मानणारा जो पक्ष आहे, या सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो। खरं तर या जनसुरक्षा विधेयकाच्या निमित्तानं गरुड सर, माझा मुळातच प्रश्न असा आहे की ज्या वेळेस हे विधेयक पारित झालं त्यावेळेस विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल, त्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये जे विरोधी पक्षातले आमदार होते, जे विरोधी पक्षामध्ये असणारे जे आमदार आहेत आप्पासाहेब, त्या आमदारांची नेमकी भूमिका काय होती? ज्या वेळेस विधानसभेमध्ये हे विधेयक एकच आमदार कम्युनिस्ट पक्षाचा धुळ्याचा, एकच आमदार बरं का धुळ्याचा, जे विनोद निकोले म्हणून आहेत, त्यांनी एका आमदाराने फक्त विरोध दर्शवला, म्हणजे या ठरावाच्या विरोधात मतदान केलं। मग माझा असा प्रश्न होता, त्यावेळेस जर या सर्व आमदारांनी विरोध दर्शवला असता तर आज ही वेळच आली नसती। दुसरा माझा मुद्दा असा आहे, विधान परिषदेमध्ये ज्या वेळेस हे विधेयक मांडलं गेलं त्यावेळेस जे विरोधी पक्षातले आमदार होते त्या सगळ्यांनी सभात्याग करून गेले निघून। त्यांनी सभात्याग करायच्या ऐवजी जर तिथं फक्त दोन दिवस वगैरे नाही, 90 दिवसाचा कालावधी आणि त्याच्यापेक्षा 7 वर्षापर्यंत सुद्धा त्याला सजा होऊ शकते, शिक्षा होऊ शकते, असा हा जो विरोधी कायदा आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। बंधू आणि भगिनींनो, जनसुरक्षा कायद्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं पुरंदर तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत आहोत। अनेक लोकांना लक्षात येत नाही, पण इतकं धोकेदायक हे विधेयक आहे की ज्या विधेयकामध्ये 90 दिवस अटक झाल्यानंतर तुमचं कुठलंही असणारं पद काढता येतं आणि सरकारला सध्या ह्या कामात फार रस आहे। पक्ष वाढवण्यापेक्षा वाढलेला पक्ष फोडणे आणि भीती दाखवून त्यांना आपल्यात घेणे असा एक प्रयत्न सुरू आहे। आमचे पोलीस खात्यातले लोक आहेत, 90 दिवसात तर दाखलच होत नाही प्रकरण, त्यामुळे जामीन मिळायचं अवघड आहे। गेल्या वर्षी या सगळ्या विधेयकाच्या विरोधात आंदोलन केलंय आणि संसदीय चिकित्सा समितीकडे हा प्रस्ताव गेलेला आहे, पण त्याही समितीत बहुमत असल्यामुळे ते मंजूर होईल म्हणून आपण सगळ्यांनी याचा निषेध करायचं ठरवलेला आहे। काळ बदलतोय, परिस्थिती बदलते, अति झाल्या गोष्टी कुठल्याही तर तरुण मंडळी आंदोलन करतात। नेपाळचं उदाहरण आपण आता पाहतोय, ती परिस्थिती हिंदुस्थानमध्ये येऊ नये ही आपली भावना आहे आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आंदोलन आपण करतोय। गेल्या वेळेस आपले उमेदवार राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला 191 मतं मिळाली होती तात्या, यावेळेस आपल्या उमेदवाराला बी सुदर्शन रेड्डीला 300 मतं मिळालेली आहेत खासदारांची। याचा अर्थ हळूहळू सत्ताधारी पक्षाच्या पायाखालची माती आता घसरायला लागलेली आहे, वाळू घसरायला लागलेली आहे। म्हणून या विधेयकाचा आपण सगळेजण निषेध करूया आणि असं विधेयक मंजूर होणार नाही याची काळजी घेऊ आणि ते मंजूर झालं दुर्दैवानं तर अजून अतिशय तीव्र पद्धतीने लढा उभारावा लागेल। कदाचित तो लढा नेपाळच्या दिशेने गेला तरी चालेल, ही भावना मी व्यक्त करतो। या विधेयकाचा निषेध करतो आणि थांबतो। धन्यवाद। सुदामाप्पा। सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारने जनसुरक्षा या गोंडस नावाखाली एक विधेयक त्या ठिकाणी आणले आणि ते तिन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी पारित करून घेतलेले आहे। या विधेयकाला विरोध करण्यासाठी आज संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडी इतर सर्व संघटना यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन करून विरोध केला जातोय। त्याच पद्धतीने पुरंदर तालुका महाविकास आघाडी आणि इतर संघटनांच्या माध्यमातून आज आपण या छत्रपतींच्या शिवाजी पुतळ्यासमोर या आंदोलनासाठी सर्वच त्या ठिकाणी उभे आहोत। आपल्याला सर्वांना कल्पना आहे या सरकारने हे विधेयक कशासाठी आणले, हे तुमच्या आमच्या गोरगरिबाच्या कल्याणासाठी हे विधेयक त्या ठिकाणी आणलेलं नाही। जनसुरक्षा म्हणजे जनतेची सुरक्षा,
परंतु जनतेच्या सुरक्षेच्या ऐवजी फक्त राज्यात असणाऱ्या सत्तेची सुरक्षा करणं याच्यासाठी फक्त हे विधेयक तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी मांडलेलं आहे। सत्ता कशा पद्धतीने मिळवायची, त्या सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी घटनेला आपल्याला जे अधिकार दिलेत त्या अधिकाराला पायदळी तुडवायचं आणि स्वतःच्या मनमानी कारभारातून संपूर्ण सत्ता ही खाजगीकरणासाठी वापरण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्या ठिकाणी करत असताना आपल्या बरोबर आला नाही, आपल्या विरोधात बोलला, आपल्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन केलं, तर त्याला त्या ठिकाणी 3 महिने आत टाकायचं आणि 3 महिने आत टाकला की त्याचं त्या ठिकाणी पद जे असेल ते पद त्या ठिकाणी जाणार आणि मग उद्या एखादा आमदार असेल, खासदार असेल किंवा एखादा पदाधिकारी असेल तो त्या ठिकाणी निश्चितपणाने या विधेयकाच्या विरोधात पुढे येऊन विरोध करण्याची जबाबदारी सर्वच नागरिकांची त्या ठिकाणी जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिलाय त्या अधिकाराचा वापर करून त्याला आपल्याला विरोध त्या ठिकाणी निश्चित केला पाहिजे आणि हे विरोध त्या ठिकाणी हे विधेयक त्या ठिकाणी रद्द केलं पाहिजे।